भोकरदन पोलिसांनी अंमली पदार्थ विरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत 10 किलो 780 ग्रॅम गांजासह 2 आरोपींना अटक केली। या कारवाईत गांजासह यामाहा FZ मोटरसायकल, 2 मोबाईल फोन असा एकूण 4,59,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मालखेडा आव्हाणा रोडवर सापळा रचण्यात आला। त्यावेळी मोटरसायकलवरून येणारे रामेश्वर महादू बावस्कर राहणार कोदा तालुका भोकरदन आणि सागर संतोष सोनुने राहणार आडगाव भोंबे तालुका भोकरदन यांना पोलिसांनी थांबविले। यावेळी मागे बसलेला सागर सोनुने हा मोटरसायकलवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र पोलिसांनी पोलीस मित्रांच्या मदतीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। आरोपीकडील काळ्या रंगाच्या बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये 10 किलो 780 ग्रॅम गांजा आढळून आलाय। या कारवाईत MH20 HM 0670 क्रमांकाची यामाहा FZ मोटरसायकल, 2 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 4,59,500 इतकी आहे। प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी गांजाच्या तस्करीत सराईत असून त्यांच्या विरोधात ओडिशा व आंध्र प्रदेशात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS कायदा 1985 अंतर्गत भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साडी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बंगार, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत तसेच भोकरदन पोलीस पथक, होमगार्ड पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली। ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज महाराष्ट्र, जालना।